तर शिवसेनेचे मुंबईतील आमदार फुटल्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली आहे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार सोडून गेल्यानं मवियाला मोठा धक्का बसलाय। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकार पडणार नाही असं वक्तव्य केलंय। शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गोटात मोठ्या संख्येने आमदार जमा होत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची दाट शक्यता आहे। सद्य परिस्थितीत पडणारे राजकीय फासे राज्य सरकारच्या विरोधात आहेत। त्यामुळे काँग्रेसने आता विरोधी पक्षामध्ये बसण्याची मानसिक तयारी सुरू केली आहे। तर सुरू असलेल्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही आघाडी म्हणून तर अजून आहोत। आमचं शेवटी एकत्र आलो होतो, आघाडी आमची आहेच आहे आणि त्यामुळे आता बाकी विषय नाही। समजा काही परिस्थिती निर्माण वेगळी झाली तर शेवटी विरोधी पक्षात बसण्याची तयारी तर आमची पूर्वी होती। विरोधी पक्षात बसण्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही। महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सरकार टिकेल याची खात्री राहिलेली नाही। मात्र प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचं सरकार टिकेल असं वाटतंय। एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यावर भाजप सरकार बनवणार नाही असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले। आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही, काँग्रेस बरोबर जाणार नाही। त्याच्यामुळे दरवाजे बंद केलेले, ज्यांच्याकडे आमदार आहेत त्यांच्याकडे। तेव्हा राहिलं शेवटी कोण तर बीजेपीच राहिलं। तेव्हा बीजेपी सरकार फॉर्म करू आपण। तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तुम्ही व्हा, पण मर्ज करा ही अट घालू शकते असं मी त्या ठिकाणी सजेस्ट केलेलं आहे। एकनाथ शिंदे गटाकडे जास्त आमदार असल्यानं सत्तेचा लोलक कोणाकडे सरकतो हे लवकरच स्पष्ट होईल। मात्र घटक पक्षातील चलबिचल बरंच काही सांगून जाते। परिणामी आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार यात काहीच शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। बातमी आहे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका नव्या ट्विटची। 12 आमदारांच्या विरोधात